गावाची जी काय गावगाडा चाललाय किंवा गावात जे काय प्रॉब्लेम चालले त्या सगळ्या इफेक्ट ह्या पूर्ण आरतीला होतो. हा या अर्ध्या तासात पूर्ण ते जाणवतं, त्याचा अनुभव येतो. जर ठीक सगळं चांगलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मी गाव तुमचं सुरळीत चाललंय असं म्हणतो. असा आजपर्यंत तरी इतिहास आम्ही तरी बघताना किंवा आता इथं आहे तेवढ्या लोकांनी तरी कधी प्रॉब्लेम आला नाही आरतीला आजपर्यंत. याच्या आधी सुभाना गुरु म्हणून त्यांचा आला होता, परंतु त्यांनी बघितलेले आणि त्यांचा अनुभव घेतलेला एकी माणूस आता इथं सध्या उपस्थित आहे. फार जुना आधी आहे ते. त्याच्यानंतर 1-2 वेळा झाला होता, परंतु आता काय तसं काय इश्यू नाही. पण आता सगळं फॉरवर्ड झाल्यामुळे काही गोष्टी फॉरवर्ड झाल्या. पहिला जर आरतीला काय प्रॉब्लेम झाला तर शिरछेद करत होते, मारून टाकायचं म्हणजे शिरछेद करायचा. आरतीला बैल जाते की 4-5 जण अशी मागत आरतीच्या समोर थांबले असतात. ते तलवारधारी त्यांचा मान आहे. ते तलवारधारी त्यांचं काम असते की ज्यावेळी एखादं संकट आहे त्यावेळी ते संकट कुठलं येणार त्या व्यक्तीवर येणार, म्हणजे त्या आरतीवाल्यावर येणार. मग ती संकट त्या आरतीवाल्यात गेलं म्हणून त्याला ती मारण्याचा प्रकार हा होता. आता तसं काय नाही, आता किरांगळे वगैरे असा काय होता, परंतु सध्या तरी आता ह्या म्हणजे आम्ही बघतोय किंवा 50 वर्ष तरी असा कधी प्रकार घडला नाही. आता गेली कित्येक म्हणजे शेकडो वर्ष ही परंपरा चालू आहे. आम्हाला पण माहित नाही की किती वर्ष चालू आहे. ह्याच्या आधी आमचे पंजोबा घेत होते शंकर गुरु, त्याच्या आधी सुभाना गुरु घेत होते. त्यानंतर आमचे वडील मारुती यशवंत गुरु कैलासवासी त्यांनी घेतली. त्यांनी 52 वर्ष घेतली हे आम्हाला माहित आहे. त्यांनी पहिला घेतली त्यावेळी त्यांनी सुरुवात केली त्यावेळी ते 12 वर्ष होते. परंपरागत ती महिला आरती आली. आरतीचं काय वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य हे आपण करतोय हे कापड असतं, तिळगुळाचं कापड. हा ते आपण घेतोय आणि त्याच्यानंतर त्याच्या वाती वळतोय. वाती वळून मग ते त्याचे स्पंज तयार करतोय. मग त्यात एक आपण 25-30 म्हणजे ते काय आपण डिपेंड किती आपण वात निर्माण करतो त्याच्यावर ते एक गट्टा निर्माण करतोय. आणि त्याच्यानंतर हे साईडचं हे बेसिक आहे सगळं तांदळाचं, हे तांदळापासून तयार केलेलं आहे. हे तांदळापासून तयार केलेलं आहे. 3 खांब येतात. हे आपल्या आजऱ्यात म्हणजे एकमेव ही अशी आरती आहे की पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे आम्ही बघतोय आजपर्यंत जेवढे आरती बोलत तर एकमेव ही आजऱ्याची आरती अशी की त्यांना 3 खांब आहेत. उरलेल्या कुठल्याच आरतीला तुम्हाला 3 खांब नाही. त्या पूर्ण आरती आहे त्या प्लेनमध्ये एक स्टेट किंवा बेसिक तयार केलेलं. फक्त आजऱ्याची एकमेव आरती आहे की तिला आपण हाताने तयार करतोय दरवर्षी वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये. आणि हे 3 खांब येतात. याच्यात देव दिसतोय त्यांना देव दिसणार आहे, ज्यांना दिसणार नाही त्यांना दिसणार नाही. काय करताय याच्यापेक्षा तुम्ही तुमच्यानं ते करून घेतलं जाते. हे ज्याला कळला त्याला देव कळला, नाही तर कळणार नाही. मग काय आपण म्हणतोय ना, मूर्तीत पण तुम्हाला देव दिसणार, माणसात पण दिसणार. आता बघण्याचा दृष्टिकोन तुमचा पाहिजे ना तसा.